मॉर्निंग विवेक भाई. चाललंय आता इकडे. येता का मग आमच्यावर? घड्याळ मस्त आहे एकदम. टायटन तेच आहे. हो ते ठीक आहे. ते मला मिळालं नाही. त्याच्यासाठी मी 3 दिवस यावर मांडवतो. बुलेट. ओके भेटू परत निवांत. यस. विवेक साहेब निघायचं का? सरप्राईज म्हणजे आणि तुझ्यासाठी राहिलं बरोबर. ये नीचे सर्विस रोड से ही जाओ, लेकिन ट्रैफिक पुलिस आड़ेगा आपको ये देख के. मित्रांनो मला आलाय कंटाळा. आता विवेक राईड करेल आणि मी मस्त रिलॅक्स करेल. आता पोहोचलेलो आहोत सोमाटण्यामध्ये. एन्जॉय करा हा टाइम लॅप्स. इंस्टाग्राम आणि जीवनबाईसाठी आम्ही भरपूर फोटोशूट करून घेतलेलं आहे आम्ही. आता आम्ही सरळ जाणार आहोत प्रति शिर्डीला. हे इकडे आहे समोर पण आहे. सही आहे मस्त. तिथे सावली म्हणला समोर आला हो इथं. आता पोहोचलेलो आहोत. पार्किंगची व्यवस्था एकदम सही आहे. मंदिराचं आतमन दर्शन तर काय होऊ शकत नाही, कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तसं तर आमचं आज काही व्हिडिओचा प्लॅनिंग नव्हतं, बट संडे विवेक भाईला सुट्टी होती. म्हटलं सुट्टीचा जरा वापर करावा. हा ना. नाही एवढी गर्दी एक्सपेक्ट केली नव्हती. स्टँड बंद का ठेवलं यार? काय नाही होत. कोण 300 रुपये चप्पल कोण चोरणार आहे? दोन 2007 मध्ये इकडं कोणीच यायचं नाही. लोकांना नोकऱ्या वगैरे पुण्यात जास्त भेटल्यामुळे लोक इकडे राहायला खूप मोठ्या संख्येने आले. बाकी यांनी ग्रीनरी वगैरे वाढवली आता, आणि अन्नछत्राला कलरिंग करतात ना सारखं, त्यामुळे छान दिसतं. आम्ही गेल्या वेळेस 10 वाजता आलो होतो. हां. आणि 10:30 पर्यंत दर्शन वगैरे झालं. गर्दी नव्हती एवढी. अच्छा. आणि नंतर परत प्रसाद घ्यायला गेलो. एवढी लाईन 12:30लाच आत घेतली. हे इकडं काय? शिर्डीच्या साईबाबांचीच
जी दुनिया आहे म्हणजे तिकडे ना एक प्रकारची आग आहे ती 12 महिने चालू असते, कधीच ती विजू देत नाही. तर त्यातनंच काही अंश आणले असतील इकडे, म्हणजे एखादं लाकूड वगैरे काहीतरी आणलं असेल, मग ते आता जळतं ठेवतात. आता हे तर इकडे विभूती आहे त्या लाकडापासून तयार झालेली, आणि मेन धुनी इकडे आहे पलीकडे. काय इकडनं या केजमधनं दिसते आतमध्ये. हे बघ दिसली, हे कंटिन्यू ना अशी जळती ठेवतात. अच्छा, कधी विजू देत नाही. खूप प्रचंड गर्दी असल्यामुळे आपल्याला मेन जी साई मूर्ती आहे त्याचं दर्शन तर होऊ शकत नाही सध्या तरी. त्याच्यामुळे फक्त द्वारकामाईचं दर्शन, त्या धुनीचं दर्शन झालं म्हणजेच आपल्या बाबांचं दर्शन झालं. पैसे दे हां नाही, मला तरी पर्सनली वाटतं की भिकाऱ्यांना आहे ना धडधाकट असेल तर 1 रुपया पण द्यायचा नाही, खायला पाहिजे तेवढं द्यायचं, पण 1 रुपया द्यायचा नाही. हां मध्ये असंच काहीतरी करणार, तंबाखू खाणार, गांजा फुकणार. चपला आहेत का गेले आपल्या? मला वाटलं गेले असतील चपला. चपला ठेवायला एवढी गर्दी. चप्पल पाठीमागे ठेवा माझ्या. नवीन असं तर चप्पल त्यांना 2 रुपये घेतात फक्त. टिपिकल घ्यायचं. काय घ्यायचं? टिपिकल गावाकडच्या जत्रेसारखी जत्रा आहे. आमच्या विवेक सरांना कडं घ्यायची इच्छा झालेली आहे. हां बघा ना आताच कसलं व्हायला लागले. हो कडक ऊन होणार आहे बरोबर. संडेमुळे एवढी प्रचंड गर्दी आहे. मला साईनाथ महाराजांचं आत्मन दर्शन तुम्हाला करून देता आलं नाही. कुठल्या तरी एका मधल्या दिवसात येईल, त्यावेळेस घेऊ आपण निवांत दर्शन. सध्या आता भूक खूप लागली, आपण मिसळ खायला जाऊया यार. कुठं जायचं? तिरंगी मी चालू यूट्यूब चॅनल आहे पुणेकर गरुड. जर तुम्हाला बघायचं असेल तुमचं फुटेज तर त्याला सबस्क्राईब करा. मित्रांनो हे जे दिसत आहे ना तुम्हाला, हे आहे गौंजेचं स्टेडियम, इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम. गाडी बाहेर आली ना आतमध्ये. हां हे म्हणला मी सर. भरपूर दिवसांनी माझा एक जुना मित्र मला आता भेटलेला आहे. तेवढ्याच जरा जुन्या आठवणी जागृत झालेल्या आहे. थोड्या गप्पा मारू.
रेकॉर्डिंग होत आहे. ओके फाईन. मित्रांनो, मला हा व्हिडिओ इथे शूट करावा लागतो. याचं कारण असं आहे की कुठलाही व्हिडिओ, स्पेशली तो एखादा ट्रॅव्हल ब्लॉग असेल, तो एंड करण्यासाठी प्रॉपर एक एंडिंग दिली जाते व्हिडिओला. मला एक्झॅक्टली ती एंडिंग देता आली नाही या व्हिडिओच्या वेळेस. म्हणजे ज्यावेळेस मी पिलियन सीटवर बसून व्हिडिओला एंड करत होतो, जसं की ते म्हणतात ना, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ते मला प्रॉपर रेकॉर्ड करता नाही आलं. मी जे पण काही रेकॉर्ड करत होतो, कंटिन्यूस येत असणाऱ्या विंड ब्लास्टमुळे काही रेकॉर्ड होत नव्हतं. तर मला फक्त सांगायचं एवढंच होतं की भरपूर दिवस झाले आपलं हे चॅनल ऑलमोस्ट डेड झालं होतं. याच्यावरती काही व्हिडिओज येत नव्हते. मला या चॅनलला परत एकदा रुटीनमध्ये आणायचं होतं. आणि दुसरा अपडेट असा आहे की लवकरच मी एक सिरीज प्लॅन करत आहे ट्रॅव्हल ब्लॉग्सच्या संदर्भामध्ये. म्हणजे ज्याप्रमाणे आपण आजची ट्रिप केली तशीच, फक्त थोडीशी एक्सटेन्सिव्ह ट्रिप. ओके, तर बस आजसाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त आवडला तर आपल्या फेसबुकवर सुद्धा शेअर करा. तर बस आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.